दौंडच्या यवतमध्ये निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीनं ईपीएस 95 पेन्शनरचा राज्यव्यापी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा स्नेह मेळावा पार पडणार आहे। लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली आहे। लोकांमध्ये संधी निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले। तसंच झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांदखान हे 5 नवे जिल्हे बनणार आहेत। आदित्य ठाकरेंच्या पैठण दौऱ्यावेळी मराठा आंदोलकांनी आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे। आंदोलकांनी घोषणाबाजी करत आदित्य ठाकरेंचा रस्ता अडवला। महिलांचं संरक्षण होणं गरजेचं आहे, तर त्यासाठी काही चांगली माणसं मारली गेली तर हरकत नाही, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत नारपार प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे। या प्रकल्पामुळे समुद्रात जाणारं पाणी शेती आणि पिण्यासाठी वापरण्यात येणार आहे। यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुरू होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। खासदार अशोक चव्हाण नांदेड इथं उपचार घेत होते, मात्र ते आजारातून लवकर बाहेर येतील असं वाटत होतं। आज आपल्या कुटुंबातील सदस्य गेल्याची भावना आम्हा सर्वांच्या मनात आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले। शिवसेना आमदार संजय शिरसाट हे रामगिरी महाराज यांच्या भेटीसाठी गेलेत। काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरामध्ये वादंग निर्माण झालेला होता। त्यानंतर संजय शिरसाटांनी रामगिरी महाराजांचं समर्थन केलं होतं। मनसेकडून दादर प्रभादेवी परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे। महिला अत्याचार घटनेच्या निषेधार्थ मनसे उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले। अब्राहम लिंकन या विमानवाहू जहाजानं ओमानच्या आखातात प्रवेश केलाय। इस्रायलला संरक्षण देण्यासाठी अमेरिकेचं जहाज इराणच्या किनाऱ्याजवळ पोहोचलंय। इस्रायलच्या संरक्षणासाठी अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर्सचा खर्च करण्यात आलाय। अजित पवारांनी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना जीएसटी भवनाच्या उद्घाटनादरम्यान खडे बोल सुनावले। काही काम बाकी असल्यानं अजित पवार संतापल्याचं पाहायला मिळालं। हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी वसंत चव्हाणांनी प्रकृती बरी नसताना देखील त्यांनी लोकसभेत लढत दिली, असं संजय राऊत म्हणाले। शिवसेना परिवार त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं म्हणत राऊतांनी चव्हाणांना श्रद्धांजली वाहिली। भाजपचं सरकार सत्तेत आल्यापासून महिलांच्या अत्याचारात वाढ झाली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। बदलापूरच्या घटनेनंतर महाराष्ट्रात 27 ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाल्याचंही संजय राऊत म्हणाले। विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांची सुरक्षा काढून घेतली असून गुंडांना सुरक्षा दिल्याचं संजय राऊत म्हणाले। पोलीस भाजपचे पगारी नोकर आल्यासारखे वागतात, असं देखील राऊतांनी म्हटलंय। रोहित पवार आज विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे। तसंच ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची देखील भेट घेऊन मतदारसंघातील कामाबाबत चर्चा केली आहे। सौर ऊर्जा निर्मिती आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या निर्मात्यांकडील वाढत्या मागणीमुळे देशातील चांदीची आयात चालू वर्षात दुपटीने वाढण्याची शक्यता आहे। आयात वाढल्यानं चांदीच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे। देशातील चांदीची आयात दशकातील सर्वोच्च पातळीवर गेली आहे। आक्रमक श्वानांना पाळण्यास बंदी घालण्यासंदर्भातील प्रस्ताव अखेर केंद्र शासनानं मागे घेतलाय। आज श्वान दिनानिमित्त श्वानांची योग्य काळजी घेत त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचं मतही मांडण्यात आलंय। अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीत महिलांना शरीरासह चेहरा झाकणंही बंधनकारक करण्यात आलंय। महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्यासही बंदी घालण्यात आली, मात्र या नव्या कायद्याला संयुक्त राष्ट्रांनी विरोध दर्शवलाय। कोलकातामधील घटनेच्या निषेधार्थ अग्रवाल महिला मंडळाच्या वतीनं अकोल्यात कॅन्डल मार्च काढण्यात आला। आरोपीवर कठोर कारवाई करत न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। गोकुळाष्टमी निमित्त आज मुंबईतील अनेक भागातील वाहतुकीत बदल करण्यात आले। सांताक्रूज वाहतूक विभाग हद्दीतील हरेराम हरेकृष्ण मंदिर, जुहू आणि विलेपार्ले इथं भाविकांची गर्दी होत असल्यानं वाहतुकीत बदल करण्यात आले। केंद्र सरकारनं रेशन कार्डच्या धान्य वाटप नियमात मोठा बदल केलाय। सरकार आता तांदूळऐवजी गहू, डाळ, हरभरा, साखर, मीठ, तेल, पीठ आणि मसाले देखील देणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।